नमस्कार. सत्यमेव जयते या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने. एक महत्त्वाची भेट आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक चर्चांना उधाण करून गेलेली आहे. होय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकाळी राज ठाकरेंची भेट घेतली. शिवतीर्थावर झालेल्या या भेटीत नेमकं काय ठरलं? राज ठाकरे महापालिका निवडणुकीत कुणासोबत जाणार? महायुतीत आले तर कोण बाहेर पडणार? की ठाकरे बंधू एकत्र येणार? यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. भाजपचं राजकारण. ठाकरे बंधू एकत्र येण्यापूर्वीच भाजपचा डाव. फडणवीस राजभेटीचं गुपित काय? विधानसभा निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता न आल्यानं राज ठाकरेंनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं. त्यामुळे भाजप अलर्ट मोडवर आलाय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. तर ही भेट महापालिका निवडणुकीसाठी असू शकते असं मत राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी व्यक्त केलंय. विकास कामांच्या ऍक्शन प्लॅनसाठी भेट झाली असण्याची शक्यता संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. मला काही कल्पना नाही त्यांची भेट झाली की नाही हे सुद्धा काही मला माहिती नाही. परंतु फडणवीस साहेब भेटत असतात त्यांना, ते फडणवीस साहेबांना भेटतात, शिंदे साहेब पण त्यांना भेटतात. हे सुरू असतं. आणि कदाचित त्या निवडणुकांच्यासाठी काही चर्चा आहे की काय मला काही कल्पना नाही, पण असू शकते. नाही असं नाही. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं ती भेट असू शकेल. म्हणून आज राजसाहेबांशी जी चर्चा झालेली की त्या कारणास्तव झाली की तुमचा काही ॲक्शन प्लॅन असेल, तुम्हाला या महाराष्ट्राच्या हितासाठी काही करायची जर तुमच्या कल्पना असतील त्या संदर्भात मला वाटतं ते चर्चा झाला आहे. असं हे बघा, राजकारणामध्ये आजच्या घडीला राजसाहेबांकडे ना आमदार आहे ना खासदार आहे, परंतु तरी त्यांची भेट घेणं हे वेगळी भावना त्यांच्यामध्ये दिसून आलेली. म्हणून ते आल्याने आमच्या राजकारणावर काही परिणाम होईल असं समजण्याचं काहीही कारण नाही. शिंदे साहेबांचे त्यांचेही संबंध चांगले, राजसाहेबांची सर्वच लोकांशी राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळे हा भेट मला वाटतं बहुतेक झाली असेल. राज ठाकरेंनी गेल्या 2 ते 3 निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. त्याचा त्यांना विधानसभेत फटका बसल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच त्यांनी आता स्वबळाचा नारा दिलाय. तर मवियात उद्धव ठाकरेही अस्वस्थ असल्याचं चित्र आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ऐनवेळी दोन्ही ठाकरे एकत्र येणार की काय अशा चर्चांना उधाण आलंय. आणि असं झालं तर महापालिका निवडणूक भाजपला सोयीची नाही. विशेष म्हणजे अशा भेटींमधून नको त्या चर्चा पसरवल्या जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी भाजपबाबत केला होता. त्यामुळेच राज ठाकरेंना पुन्हा आपल्या सोयीनुसार वळवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच ही भेट असल्याचं दिसतंय. फडणवीसांनी मात्र सदिच्छा भेट असल्याचं सांगितलंय. एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले. बरं, हे काय करतात? परत ह्यातला प्रॉब्लेम काय आहे? हे बाहेर मग पत्रकार येतात, तिथे जाऊन हे काय बोलतात माहित नाही. आज काहीतरी वेगळंच असतं. बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही. मागे एकदा लग्नात आपलं फक्त भेटणं एवढंच काहीतरी असतं. एकदा ते चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले. त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबईत आलो की घरी भेटायला येतो. ही कुठलीही राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन. त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो. ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो. राजधानी दिल्ली जिंकल्यानंतर भाजपनं आपला मोर्चा आर्थिक राजधानी मुंबईकडे वळवलाय. त्यामुळे मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे ब्रँड आपल्यासोबत घेण्याबरोबरच एकनाथ शिंदेचं महत्व कमी करण्यासाठी भाजपनं एका दगडात 2 पक्षी मारण्याची रणनीती आखली आहे. तर आता फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीत भाजप मनसे युती होणार की मनसे पुन्हा स्वबळावर रणशिंग फुंकणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीची एक इनसाइड स्टोरी सामच्या हाती लागली. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होणार का याची आता चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे आमदार होतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे माहीममधून उभे राहिले होते, मात्र तिरंगी लढतीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. मात्र आता अमित ठाकरे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर फडणवीस हे राज ठाकरेंच्या कॅफेत चहा प्यायला गेले असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला. फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीबाबत त्यांना विचारलं असताना चहापान होतच असतात असंही राऊतांनी म्हटलंय. तर राऊतांच्या या वक्तव्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडेंनीही पलटवार केलाय. मी काय बघणार, कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्याने आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. तुम्ही मनसेचे तुम्ही मनसे झाले तिकडे सगळे कॅफे कॉफी प्यायला जातात, कसं पाहता या ठिकाणी? संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का? पवार साहेबांकडे कशाला जातात, मग झाडू मारायला जातात का संजय राऊत? मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क सुरू असताना ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई यांनी फडणवीसांची भेट घेतली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या मालिकेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रामध्ये भाजप इतर प्रादेशिक पक्षांशी धोरणात्मक युती करण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे. मला असं वाटतं आता चर्चा काय झाली हे मीडियाला सांगितलं पाहिजे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांची भेट विरोधी पक्ष नेत्यांनी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेऊ नये अशातला कोणताही भाग नाही. सुभाष देसाई साहेब, मिलिंद नार्वेकर साहेब आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना निश्चित भेटलो वेगवेगळ्या कामासाठी भेटलेलं. मला वाटतं त्या गोष्टी काही मीडियावर सांगण्याची आवश्यकता नाही. तर आपण बघतोय त्यामुळे जुनी कटुता विसरून ठाकरेंची सेना आणि भाजपची युती होणार का याबाबतही उलट चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या आहेत. आणि यातच आपण बघतोय की महायुतीत देखील सारं काही आलबेल नाही असंही समोर आलंय. कारण शिंदेंच्या मंत्र्यांची अनेक आघाड्यांवर कोंडी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंनाही भाजपनं धक्का दिलाय. शिंदेंना कोणता धक्का बसलाय आणि नेमक्या कोणत्या मंत्र्यांची कोंडी झाली आहे त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. शिंदे गटाच्या मंत्र्यांची कोंडी. अधिकारी करतात मंत्र्यांना बायपास. मंत्री उदय सामंतांची उघड नाराजी. महायुती सरकारला 2 महिनेही उलटले नाहीत, तोच मंत्र्यांची नाराजी उफाळून आली. एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता उद्योग मंत्री उदय सामंतांनी सरकारच्या कारभाराविषयी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. MIDC संदर्भातील निर्णय अधिकारी प्रशासकीय पातळीवर घेत असल्याचं सामंतांनी सांगितलंय. त्यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. मंत्र्यांना डावलून MIDC आणि उद्योग विभागाचे धोरणात्मक निर्णय. MIDCच्या पायाभूत सुविधांमध्ये अधिकाऱ्यांकडून परस्पर कपात. उद्योग विभागाच्या अनेक निर्णयांचं अधिकाऱ्यांकडून केंद्रीकरण. त्यांच्या वैयक्तिक पातळीवर घ्यावे किंवा न घ्यावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्याची कल्पना मला द्यावी जेणेकरून अशा पत्रकार परिषदा ज्यावेळी होत असतात त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उद्योग विभागाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी, MSMEसाठी, स्मॉल स्केलसाठी माझ्याकडे शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं अजून एक विभाग आहे मराठी भाषा, त्या मराठी उद्योजकांसाठी आम्ही काय केलंय हे बाळासाहेब भवनमधनं मी तुम्हाला सांगू शकतो. शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्याबाबत आदेश न निघणं, मंत्र्यांच्या फाईल्स अडवून धरल्याची चर्चा रंगली. एवढंच नाही तर मुख्यमंत्री कार्यालय शिंदे गटाला वारंवार धक्के देत असल्याचंही समोर आलं. ते नेमकं कसं पाहूया. ST बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा रद्द करून पहिला धक्का. ST महामंडळ अध्यक्षपदी प्रशासकीय नियुक्ती करून सरनाईकांना झटका.
आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना डावलून दादांना झुकतं माप. मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्या. MIDC विभागात मंत्र्यांना बायपास करून अधिकाऱ्यांचे निर्णय. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपली महत्वाकांक्षा कायम ठेवत मुख्यमंत्री पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यानंतर गृह खातं आणि पालकमंत्री पदावरून शिंदेंनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच सीएमओ कडून शिंदेंची कोंडी केली जातीये का याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेऊन ही कोंडी फोडणार की महायुतीतील दरी आणखीन वाढत जाणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमधून एकनाथ शिंदेंना वगळण्यात आलं, तर दुसरीकडे या नव्या समितीत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना स्थान देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर महसूल, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन तसंच आरोग्य मंत्र्यांचा देखील या समितीमध्ये समावेश आहे. मात्र या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. शिंदेंना समितीतून डावलण्याचा अर्थ राजकीय धक्का असल्याचं देखील आता मानलं जात आहे. सर, आपत्ती विभागावरून आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळलंय. काय आपत्ती विभाग जो आहे आपला प्राधिकरण, त्याच्यावरून जे आहे ते एकनाथ शिंदे यांना नाव वगळलंय. अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहे. कसं होणार आहे, काय कोण कसं वगळणार आहे, काहीतरी तुम्ही नवीन नवीन बातम्या तयार करता, काही मॅन्युफॅक्चर करता बातम्या. समितीत असणार कदाचित शिंदे साहेबांनी मला आता थोडं दुसरं कामकाज करू द्या, संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ हवाय, म्हणून कदाचित ते त्या समितीत नसावे. नाही वगळलं काही नाही. मुळात ते खातच त्यांच्याकडे होतं म्हणून वगळायचा प्रश्न येत नाही. परंतु त्यांनी कदाचित ती मागणी केली असेल म्हणून ते तिथं काम करण्यास थोडंसं मागे हात त्यांनी केलेली आहे. तर एकीकडे एकनाथ शिंदेंना या समितीतून वगळण्यात आलंय, तर दुसरीकडे आजच फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे या राजकीय समीकरणांबाबत आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र आपल्या मुलाचं अपहरण झालं नसून परदेशात तो जात असल्याचं तानाजी सावंतांनी म्हटलेलं आहे. तर 68 लाख खर्चून सावंतांचा मुलगा बँकॉकला निघाला होता. ही माहिती सावंतांना कळताच त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहकार्यानं खासगी विमान परत बोलावलं आणि अंदमान निकोबारपर्यंत गेलेलं विमान चेन्नई विमानतळावर उतरवलंय. 2 मित्रांसोबत ऋषिराज बँकॉकला निघाला होता. मात्र आता ऋषिराजला त्याच विमानानं पुण्याकडे आणलं जात आहे. दिवसातनं कमीत कमी 15 ते 20 फोन आमचे एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला, फडणवीस साहेबांना फोन केला. त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहेत. आता कुठं लँड होत आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ॲट देअर लेवल बेस्ट. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. वी आर वेटिंग द रिझल्ट. तर नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले. नितीन, आपण बघतोय की या ठिकाणी सावंतांच्या मुलानं लाखो रुपये खर्च करून तो बँकॉकला जात होता असं कळत आहे आणि आता मुरलीधर मोहोळ यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत त्याला पुन्हा माघारी पाठवले आहे असं देखील कळत आहे. काय अपडेट्स आहे? निश्चितपणे या संपूर्ण अपहरण नाट्यावरती आता पडदा पडलेला दिसतोय. कारण काही वेळातच ऋषिराज सावंत, जो तानाजी सावंत यांचा मुलगा आहे, त्याचं पुणे विमानतळावर आगमन होईल. त्याचं जे प्रायव्हेट चार्टर्ड फाईल होईल ते फ्लाईट होतं ते काही वेळातच पुणे विमानतळावर उतरणार आहे. त्याचा जो दुसरा भाऊ आहे मोठा गिरिराज, तो त्याला घेण्यासाठी विमानतळावर दाखल झालेला आहे आणि काही वेळात कदाचित पोलीस आयुक्त कार्यालयात देखील तो येईल. हे संपूर्ण जे अपहरण नाट्य होतं त्यात गुन्हा अपहरणाचा किंवा किडनॅपिंगचा दाखल झालेला आहे. मात्र हे अपहरण नव्हतं किंवा किडनॅपिंग नव्हतं. कौटुंबिक वाद, कौटुंबिक नाराजी आणि घरच्यांना न सांगता तो निघून गेला होता आणि घरच्यांनी माहिती घेतल्यानंतर चार्टर फ्लाईटनं तो बँकॉककडे रवाना झाला असल्याची माहिती कळाली. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ या सर्वांशी संपर्क साधला. पुणे पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आणि त्यानंतर सूत्र फिरली, चक्र हल्ली आणि हे जे फ्लाईट आहे ते अंदमान निकोबार पर्यंत गेलेलं होतं. तिथून ते परत बोलवण्यात आलं. सुरुवातीला हे जे फ्लाईट आहे ते चेन्नई विमानतळावर उतरण्यात आलेलं आणि तिथून ते आता काही वेळातच पुणे विमानतळावर दाखल होईल किंवा कदाचित ते दाखलही झालेलं असेल त्या ठिकाणी आणि ऋषिराज सावंत हा पुण्यात परत येईल.
या संपूर्ण प्रकारामध्ये त्याचं जे मिसकम्युनिकेशन आहे त्याच्या वडिलांची कुटुंबियांची बिलकुल. कारणीभूत ठरलेला आहे. त्यांनी कुठलीही नक्कीच. पूर्व- आणि आपण बघतोय की या प्रकरणात आता सगळं हे प्रकरण जे आहे त्या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झालेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी पायाला भिंगरी लावून फिरणारे आणि पोलिसांसह आरोपींवर कारवाईची मागणी करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांना सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी मात्र पोलिसांचा पुळका आलेला आहे. नेमकं काय म्हणाले सुरेश धस? त्यांनी वादग्रस्त पोलिसांबाबत भूमिका का बदलली? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. मोठ्या मनानं पोलिसांना माफ करा. सोमनाथच्या मृत्यूबाबत धसांची दुटप्पी भूमिका. कराडला फाशी, सोमनाथच्या मारेकऱ्यांना माफी का? सरपंच हत्येप्रकरणी आका म्हणत राज्यभर आरोपींना फाशी देण्याची मागणी करणारे भाजप आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा समोर आलाय. सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्या प्रकरणात पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा असं आवाहन भाजप आमदार सुरेश धसांनी केलंय. परभणीतील आंबेडकर अनुयायी सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांच्या बेदम मारहाणीनं मृत्यू झाल्याचा आरोप करत आंबेडकरी संघटनांनी मुंबईला धडक देण्यासाठी लॉंग मार्च काढला. मात्र नाशकात सुरेश धसांनी या आंदोलनात सहभाग घेतला आणि मोर्चाचा नाशिकमध्येच समारोप झाला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी पोलिसांची कानउघडणी केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं योग्य होणार नाही असं अजब विधान त्यांनी केलंय. फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही. त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे. गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे. संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. धस यांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी समाचार घेतला. वाल्मिक कराडला एक न्याय आणि परभणी पोलिसांना वेगळा न्याय का? धस जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय. तर सोमनाथच्या आईनंही धसांबाबत नापसंतीच व्यक्त करत पोलिसांना माफ करायचं असल्यास सोमनाथला परत द्या अशी उद्विग्न मागणी केली आहे. माझा पोटचा गोळा गेलाय, मला रात्री मला चैन पडणार, मला लय फार ही चुकीचं बोलल्यात ही धस साहेब. हे चुकीचं बोलणं मी सहन करणार नाही आणि मला सहन होत नाही. आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग माझं लेकरू मला परत द्या आणि हे करा, तुम्ही बोलणं ही चालू करा. नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या. हे जे लॉजिक आहे, हे जे तर्क आहे, तार्किक आहे, काय त्याला म्हणतात ते, तर मग धनंजय मुंडेंना कशाला बोलायचं? मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं? त्यांनाही माफ करून टाका. एवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये. ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते, आश्चर्य. बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितलाय. एवढंच नव्हे तर अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला फासावर लटकवण्याची मागणी केली. गँग्स ऑफ परळी म्हणत परळीच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले. आणि केवळ 150 किलोमीटर दूर असलेल्या परभणी पोलिसांचा मात्र धस यांना इतका पुळका का बरं आलाय असा संतप्त सवाल आता विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आणखीन एक सीसीटीव्ही समोर आलाय. 6 आरोपी फरार होतानाचा हे सीसीटीव्ही आहे. धाराशिव जिल्ह्यातील स्कॉर्पिओ गाडी सोडून 6 आरोपी कसे पसार झाले ते या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळत आहे. हे 6 आरोपी फरार होतानाचं हे महत्वाचं सीसीटीव्ही सध्या हाती लागलेलं आहे. काळी स्कॉर्पिओ गाडी सोडून धाराशिवच्या वाशीतून हे आरोपी पळतानाचं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे. सरपंच हत्येप्रकरणी जे आरोपी होते ते या काळ्या स्कॉर्पिओमधून इथं आले आणि ही स्कॉर्पिओ सोडून पळून जातानाचं सीसीटीव्ही आता समोर आलेलं आहे. तर ही दृश्य आपण बघतोय. यावेळेस हे आरोपी जे आहेत
तेही काळी स्कॉर्पिओ सोडून इथून पळून गेलेले आहेत आणि त्याच वेळेस हे सीसीटीव्हीमध्ये सगळे आरोपी जे आहेत ते इथं कैद झालेले आहेत. आपण बघतोय स्कॉर्पिओ गाडी सोडून हे आरोपी कसे पसार झाले. अर्थातच पोलिसांचा धाक, अटकेची भीती आणि त्यानंतर आपण बघतोय हे आरोपी जे आहेत ते कसे पसार झालेले आहेत. काळी स्कॉर्पिओ गाडीतून ते इथं आले, गाडी थांबवली आणि उतरताच क्षणी ते पळू लागले होते. ही सगळी दृश्य आपण बघतोय. सरपंच हत्ये प्रकरणातले हे 6 प्रमुख आरोपी आहेत जे सध्या तरी पोलिसांच्या अटकेत आहेत, परंतु हे आरोपी कशा पद्धतीनं पळून गेले त्याची ही दृश्य. तर आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यावेळेस आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत. योगेश, नेमका हा व्हिडिओ कुठला आहे, काय या व्हिडिओ संदर्भातली अधिकची माहिती? योगेश, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? तर पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी योगेश यांच्यासोबत जोडले जाणार आहोत. तर वळूया पुढील बातमीकडे. आष्टीवर आता जास्त प्रेम करावं लागेल असा टोला पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांना लगावला. तर धसांनीही पंकजा मुंडेंच्या विधानाचा समाचार घेतला. पाहूयात दोघं काय म्हणाले. बीड तर माझाच आहे. बीडमध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला. आता काय ती पल्ली तिकडं राष्ट्रवादीला गेला, आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे, तर मला जर जास्त काकांवर प्रेम करावं लागेल काय, तर सारखं मला यावं लागेल. चालेल ना, देताल ना भाकरी भाजी काही. त्यांनी खूप प्रेम केलंय आमच्यावरती, आष्टी मतदारसंघावरती गेल्या इलेक्शनमध्ये. आणि आज तुम्ही टीव्ही आले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा. ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथं हजर असतील. शिट्टीवाले, आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं. भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे. त्यांनी तिकडे प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती. तर पंकजा मुंडेंनी आज जोरदार फटकेबाजी केली. यावेळेस त्यांनी धस, धनंजय मुंडे आणि महंत शास्त्रींवरही निशाणा साधला आहे. जीवनामध्ये कुठल्याही गडावर लोक का जातात मला माहित नाही. त्या गडावर असणाऱ्या लोकसंख्येमुळे जात असतील की आपण त्या गडावर गेलो, गडाच्या एखाद्या व्यक्तीला हातात घेतलं म्हणजे गड आणि सगळी लोकसंख्या किंवा सगळी येणारी पब्लिकच आपली होते असं वाटत असेल कुणाला. पण माझं उलट आहे हो, मला पब्लिक आपली असते म्हणून गडावर जाऊ वाटतंय, म्हणजे पब्लिक आपली करायची म्हणून जाऊ वाटत नाही. कोयत्याला धार हा एक वाक्प्रचार आहे, हा एक शब्द आहे, ही एक भावना आहे. लगेच पंकजा ताई म्हणल्या कोयते घासून ठेवा. अरे ह्याच्यासाठी म्हणले होते कोयते घासून ठेवा, पण तोडायला जाऊ नका, मतदान करून जा. हाय काय ह्या लोकांना कोयते म्हणले तुम्ही बाबा, हाय का मी गुंड, म्हणजे गुंडाला गुंड आहे ते घाबरत नाही कोणा गुंडाला. गुंडाला गुंड आहे, बंडाला बंड आहे. पण गरीब माणसाकडे माझी बघण्याची नजर ती पिलाकडे पक्षाची बघण्याची नजर आहे, तशीच नजर आहे. तर मंत्री पंकजा मुंडेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले. विशेष म्हणजे भुजबळांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आणि त्यामुळेच पंकजा मुंडे खरंच ओबीसींचा पक्ष काढणार आहेत. त्याला भुजबळांचंही बळ मिळणार का, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. राज्यात पंकजांचा ओबीसी पक्ष, पंकजांच्या पक्षाला भुजबळांचा पाठिंबा. पंकजा मुंडेंच्या मनात नेमकं काय? पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी नुकतंच एक मोठं विधान केलंय. गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला. मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांची मोठी संख्या आहे, एक वेगळा पक्ष उभा राहील एवढी ताकद असल्याचं विधान पंकजा मुंडेंनी केल्यानं राज्यात नव्या चर्चांना उधाण आलंय. पक्षानं त्यांचं राजकीय पुनर्वसन केल्यानंतर पुन्हा त्यांनी वाद ओढावून घेतलाय.
या विधानानंतर त्या वेगळा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत का अशी चर्चाही रंगली आहे. तर भुजबळांनी पंकजांच्या भूमिकेचं स्वागत केलंय, मात्र राऊतांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील. इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे. लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केले. मी तर म्हटलं ओबीसीचाच मुद्दा घेऊन बाहेर पडलो, शिवसेनेच्या बाहेर पडलो आणि त्यामुळे जर असा काही जरी मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला काही हरकत नाही. गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते. युती उभी करण्यामध्ये, टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं. आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा. त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंचा पराभव झाला. त्यानंतर पक्षासह देवेंद्र फडणवीसांवर त्यांचा कायमच रोख होता. मंत्रिपदाचा रुबाब आमदारकी गेल्यानंतर पंकजा मुंडेंनी राज्यातल्या भाजप नेत्यांवर उघडपणे टीका केली. भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती आणि संघटनेची जबाबदारी आल्यानंतर माझे नेते दिल्लीत आहेत, राज्यात माझा कोणीही नेता नाही, इथपर्यंत त्यांनी भूमिका घेतल्या. राजकीय पुनर्वसन होऊनही पंकजांनी केलेल्या विधानानं पक्ष नेतृत्वाची वक्रदृष्टी पुन्हा त्यांच्यावर पडू शकते. त्यामुळेच की काय पंकजांनी लागलीच सारवासारव केली आहे. साहेबांना एवढे लोक प्रेम करतात म्हणे की एक त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार आहे. आता त्याला मी उत्तर देताना म्हणलं हो, साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात, त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल. झालाच आहे ना भाजप. अशा अर्थाने मी बोलले. ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असं लगेच एका चॅनलवर पंकजाताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणं. आता मी काय वेडी आहे? त्या चॅनलला पण काही कळत नाही. अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे, तर मी कशामुळे करेन? राजकारणात उत्स्फूर्त काही होत नसतं आणि पंकजा मुंडेंसारख्या अनुभवी नेत्या तर कोणतंही विधान विचार केल्याशिवाय करतच नाही. त्यामुळे मुंडे समर्थकांना साथ घालण्यामागे नेमकं काय कारण आहे? त्यांना पक्ष नेतृत्वाला काही संदेश द्यायचा आहे का? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झाले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वळूया पुढील बातमीकडे. कल्याणच्या महात्मा फुले मार्केटमध्ये बारकू मडवी नावाच्या एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपास करत हल्लेखोराला अटक केली. हल्लेखोर हा शेतकऱ्याचा सख्खा भाऊच असून वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा देत नसल्यामुळे कृष्णा मडवीनं कोयत्यानं हल्ला केल्याची माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे. त्यामुळे सख्खा भाऊ पक्का वैरी निघाल्याचं इथं दिसतंय. वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा देत नसल्याचा राग या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. विधानसभेचा निकाल मला मान्य नाही, तो आम्ही मानत नाही, असं आज उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर अरविंद केजरीवालांचा पराभव झाल्यानंतर काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली, असं उद्धव ठाकरेंनी नाव न घेता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर टीका करताना म्हटलंय. दुर्दैव मी जे म्हटलं ते या गोष्टीचं वाटतं की काम करून सुद्धा ज्या वेळेला आत्ता हा जसा निकाल लागला, खोटा पराभव आहे. हा निकाल मी निकाल मानायला तयारच नाहीये विधानसभेचा, अजिबात नाहीये. अगदी काल परवाकडे अरविंद केजरीवाल हरले, काही जणांना आनंद झाला, काही तर झोपेतनं उठले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली. म्हणजे काही जण कुंभकर्णासारखे झोपलेले असतात आणि मग काय झाल्यानंतर कुंभकर्ण उठतात आणि प्रतिक्रिया देतात. तसे काही जणांनी उठून उठून प्रतिक्रिया दिल्या. सोलापूरकरला कोल्हापुरी चपलेनं उत्तर द्यायला पाहिजे. नवीन सरकार आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर शाब्दिक हल्ले करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. सोलापूरकरनं देशाची माफी मागावी अशी ही मागणी आव्हाडांनी केली आहे. त्या सोलापूरकर जो कोण आहे तो, त्याला कोल्हापूरकर करावं लागेल, कोल्हापूरच्या चपलेनेच म्हणावं लागेल. त्याच्याशिवाय अशी माणसं सुधरत नाहीत. आणि त्याला वाटत असेल की त्याच्या छान सुंदर मराठीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो, त्याच्या दिलगिरीची आम्हाला गरज नाही. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, देशाची माफी मागावी.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. संभाजी ब्रिगेडनं पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून सोलापूरकरांना तत्काळ अटक करा अशी मागणी या तक्रारीमध्ये करण्यात आली. तसंच सोलापूरकरवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याचीही मागणी करण्यात आलेली आहे. फलटणच्या निंबाळकर बंधूंची तब्बल 5 दिवस इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी झाली. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर संतप्त झाले. सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणारच असा इशारा त्यांनी दिलेला आहे. पाहूयात हा एक रिपोर्ट. तुम्ही केली, शेवट मी करणारच. इन्कम टॅक्स चौकशीनंतर रामराजेंचा इशारा. निंबाळकर कुणाचा बदला घेणार? गोविंद दूध संस्थेमधील अनियमित व्यवहाराच्या अनुषंगानं फलटणच्या निंबाळकर बंधूंची तब्बल 5 दिवस चौकशी झाली. मात्र यामुळे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर संतप्त झाले. सुरुवात तुम्ही केलीये, शेवट मी करणारच असा इशारा त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस मधून दिलाय. रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्यात राजकीय वैर आहे. त्यामुळे रामराजेंचा इशारा रणजितसिंगांना असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मी बदल्याचं नव्हे तर बदल घडवण्याचं राजकारण करतो अशी प्रतिक्रिया रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी दिली आहे. अशा प्रकारच्या कारवाई फलटणमध्ये त्याच दिवशी 3 कारवाई झाल्या. इंदापूरमध्ये झाली, नगरमध्ये झाली, नागपूरमध्ये झाली. पण काही कार्यकर्त्यांना उत्साह असतो, गैरसमज निर्माण करतात. याविषयी मी आपल्याला सांगायचं आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही कारवाया करण्यामध्ये आम्हाला कुठला इंटरेस्ट नाही आणि कुठल्याही बदल्याचं राजकारण, कुठल्याही अशा प्रकारचं राजकारण करण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. आम्हाला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही. निवडणुकीपूर्वी फलटणमधील राजकारण रंगलं होतं. मात्र आता त्याचा पार्ट 2 सुरू झालाय. भाजपला जे नडले ते अडकले अशी भावना व्यक्त होतीये. राष्ट्रवादी फुटल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकरांनी अजित पवारांना साथ दिली. मात्र भाजपचे तत्कालीन खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांशी वितुष्ट आल्यामुळं रामराजे निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीत तुतारी फुंकली. त्यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता पुन्हा ते अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार होते. मात्र त्याआधीच इन्कम टॅक्स विभागानं छापेमारी केली. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर या सर्व प्रकरणाचा कसा शेवट करणार आणि त्यांच्या निशाण्यावर कोण आहे याबाबत उत्सुकता आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. पुढील बातमीकडे. नवी मुंबईतील खारघरमध्ये पूर्ववैमनस्यातून 2 गटात तुफान हाणामारी झाली. दर्ग्यामधील मोर उरुसमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे आणि यावेळेस खुर्च्यांचीही तोडफोड करण्यात आलेली आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून क्षुल्लक कारणावरून हा सगळा वाद झाल्याचा आता समोर आला. बातमी पुण्यातून आहे. कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. उंदरानं चावल्यामुळे एका विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि या विद्यार्थ्यामध्ये रेबीजची लक्षणं आढळून आली. उंदरानं खाण्याचे पदार्थ, कपडे आणि पुस्तकांचीही नासधूस केलेली आहे. तरीही वसतिगृह प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. जर वेळीच उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशाराच आता अभाविपनं दिलेला आहे. येथील एक विद्यार्थी हिंदी विभागाचा आहे आणि 2 विद्यार्थी अर्थशास्त्र विभागाचे आहेत विद्यापीठातील. तर त्या विद्यार्थ्यांची 3 महिन्यापूर्वी तक्रार होती वसतिगृह ऑफिसला की त्यांच्या रूममध्ये जे काही उंदीर येतात, साप येतात, त्यांच्या मालमत्तेची नासधूस करतात, त्यांच्या साहित्याची नासधूस केली. त्याच्याकडे रेबीज झालेले लक्षणाचे सिम्पटम्स आढळले आहेत त्याला. 3 महिन्यापूर्वी आपले मुख्य वसतिगृह प्रमुख ज्या काही मॅडम आहेत त्यांना मेसेज केलेला होता की मॅडम यावर काहीतरी तुम्ही ऍक्शन घ्या, नाहीतर आम्हाला एखादी नवीन रूम मिळवून द्या. पण विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी
यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झालेली आहे. 5 टप्प्यांमध्ये याची चौकशी सुरू असून अनेक लाडक्या बहिणी या यादीतून बाहेर जाणार आहेत. निकषांनुसार किती लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार आहे पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. लाडक्या बहिणींची 5 टप्प्यात चौकशी. लाडकीचं उत्पन्न, कागदपत्रे आणि जमीन तपासणार. अंगणवाडी सेविकांकडनं लाडकींचा पंचनामा. महायुती सरकारला लाडकी बहीण योजना डोईजड झालीय. लाडकीमुळे इतर योजनांवर मोठा आर्थिक परिणाम झालाय. त्यामुळे आता या योजनेची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. योजनेच्या निकषांनुसार लाभार्थ्यांची 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे. योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे. 4 चाकी गाडीवाल्या लाडक्या बहिणींची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अपात्र बहिणींची संख्या जास्त ठरणार आहे. लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे पाहूया. एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी. बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे. कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे. 5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील तब्बल 5 लाख लाभार्थी कमी झाले. त्यामध्ये 65 वर्षांवरील संजय गांधी निराधार आणि नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी महिला आहेत. दरम्यान कोणतेही नवीन निकष लावलेले नाहीयेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तर ही योजना पालिका निवडणुकांनंतर भाजप बंद करेल असा संशय विरोधकांनी व्यक्त केलाय. कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे. मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत. कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही. निश्चितपणे आपण पाहता राज्यामध्ये आज लाडकी बहीण योजना 2100 देणार होते, कुठे दिलेत, सुरू केलेत का? आपल्याला हे सांगतो आणि आधी पण बोललेलो आहे, महापालिकेच्या निवडणुका झाल्या की भाजप ही लाडकी बहीण योजना बंद करेल. हे नुसतं निवडणुकीसाठी केलं होतं आणि आम्ही महाविकास आघाडीतून 3000 रुपये देणार होतो. आपण पाहताय आता किती काय चाललंय यांचं. बोलतात खोटं भाजपवाले पण पुढे काही करत नाही. केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी 12,000 रुपये दिले जातात. या दोन्ही योजनांच्या 19 लाख महिला शेतकरी लाभार्थी आहेत. या योजनेतील महिला लाडकीचा लाभ घेत असतील तर त्यांचा अर्ज बाद केला जाणार आहे. 2.5 कोटी लाभार्थ्यांची संख्या कितीने कमी होणार ते आता पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. राज्यातल्या लाडक्या अपात्र बहिणींची संख्या आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. सर्वाधिक लाडक्या अपात्र बहिणी या आर्थिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ठरणार आहेत. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात तर 4 चाकी गाडीवाल्या लाडक्या बहिणींची संख्या सर्वाधिक आहे. कारवाईच्या भीतीनं आतापर्यंत 1.5 लाख लाडक्या बहिणींनी योजना नको म्हणून अर्ज केलेला आहे. ही संख्या 10 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यूट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसतेय. इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये सहभागी झालेल्या रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान अश्लीलता पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देखिए, मुझे भी इसकी जानकारी मिली है. मैंने अभी तक उसको फर्स्ट हैंड देखा नहीं है, लेकिन बहुत भद्दे तरीके से कुछ चीज़ों को कहा गया है, प्रेजेंट किया गया है, ऐसा मुझे भी पता चला है, जो बिल्कुल गलत है. फ्रीडम ऑफ स्पीच सभी को है, लेकिन हमारी फ्रीडम वहाँ समाप्त हो जाती है जब हम किसी और के फ्रीडम पर इंक्रोच करते हैं, और इस प्रकार का इंक्रोचमेंट ये ठीक नहीं है. मुझे ऐसा लगता है कि अभिव्यक्ति इसकी भी कोई मर्यादाएं है. हमारे समाज में हमने अश्लीलता के भी कुछ नियम तैयार किए हैं. अगर उनको
कोई पार करता है तो ये बहुत गलत बात है। अगर ऐसी कोई बात होती है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। यूट्यूबर रणवीर अलाहाबादियानं वादग्रस्त विधानाप्रकरणी माफी मागितली। इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये जज असलेल्या अलाहाबादियानं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। कारवाईच्या शक्यतेनं त्यानं आता माफी मागितलेली आहे। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाणी प्रकरणी मुख्य आरोपी तणवीर शेखला सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे। आतापर्यंत 10 आरोपींना सोलापूर पोलिसांनी अटक केलेली आहे। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे 10 ते 12 जणांच्या गटानं हल्ला केल्याची माहिती प्रणित मोरेनं आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करून दिली होती। तर 12 फेब्रुवारीला हिंदू बांधवांनी एकत्र या, कुडाळमधील घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र जमूया असं आवाहन शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी केलेलं आहे। कुडाळमध्ये एका पर्यटकाला हॉटेल चालकानं मारहाण केली होती। त्यानंतर हिंदूंनो एकत्र या असं आवाहन आमदार निलेश राणेंनी केलेलं आहे। पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे, 12 तारखेला 4 वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार, कारण का ती इलिगल आहे। पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे 48 तास आहेत। आज 10 तारीख आहे। 12 तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी, नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल। मागी गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी मंडळांना नोटीस का असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचारला। पीओपी मूर्तीबंदीवरून ठाकरेंनी हा सवाल केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी डुबकी मारतात, मग पीओपी मूर्तीचं विसर्जन का नको असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे। मागी गणेशोत्सव आदल्या दिवशी नोटीस दिली गणपती मंडळांना की ज्यांनी पीओपीच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही। अरे पंतप्रधान डुबकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन नाही, हा काय प्रकार आहे? कोणतंही हिंदुत्व आहे? मी समजू शकतो की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीनी जर प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा, ठीक आहे ना, बनवतो, पण शाडूची माती देणार कोण? पर्याय कोण देणार त्याला? अभिनेत्री ममता कुलकर्णीनं अवघ्या 17 दिवसांमध्ये आपल्या महामंडलेश्वर या पदाचा राजीनामा दिला। पण ममतानं राजीनामा का दिला? महामंडलेश्वर पदासाठी ममतानं किती पैसे दिले? राजीनाम्यानंतर ममता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। महामंडलेश्वर ममताचा राजीनामा। महामंडलेश्वर पदासाठी 2 लाख दिल्याचा दावा। ममता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार? मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं। 17 दिवसांपूर्वी यमाई ममता नंदगिरी बनलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीनं किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिलाय। ममतानं महामंडलेश्वर पदाची दीक्षा घेतल्यापासूनच ती वादात अडकली होती आणि याच वादामुळे ममतानं यू टर्नचा निर्णय घेतलाय। मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं। आज किन्नर अखाड़े या दोनों अखाड़ों में बीच में जो मुझे लेके महामंडलेश्वर की उपाधि घोषित करने के बीच में जो प्रॉब्लम्स हो रही है, जब मुझे 2 लाख मांगे गए थे, मेरे सामने 3-4 महामंडलेश्वर थे, मेरे सामने 3-4 जगत गुरु थे उसी रूम के अंदर, और मैंने कहा मेरे पास 2 लाख नहीं, तब जाके वहां पे जो बैठी हुई जय अंबागिरी महामंडलेश्वर है, उन्होंने उनके जेब से 2 लाख देके लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को दिया था। ममता कुलकर्णी आणि वाद हे समीकरण ठरलेलंच। त्यातच ममतानं बॉलिवूडमधून एक्झिट घेत 17 दिवसांपूर्वी महाकुंभमेळ्यात महामंडलेश्वर पदाची दीक्षा घेतली होती। मात्र त्यानंतर अनेक साधू संतांनी ममताच्या महामंडलेश्वर पदावर आक्षेप घेतला।
एवढंच नाही तर किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषीदास यांनी ममताची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची काय कारणं आहेत पाहूयात. ममताचा डी गँग सोबत संबंध असल्याचा आरोप. ड्रग्ज प्रकरणामध्ये ममताचं आलेलं नाव. परंपरांचं पालन न करता वैराग्याच्या दीक्षाऐवजी महामंडलेश्वर पदाची दीक्षा घेतल्याने वाद. ममताला देण्यात आलेलं पद सनातन धर्माच्या विरोधात असल्याचा आक्षेप. 90च्या दशकात आपल्या मादक अदांनी बॉलिवूड गाजवणाऱ्या ममता कुलकर्णीनं काम, क्रोध, लोभ, मत्सर सोडून साध्वी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता वादानंतर तिनं महामंडलेश्वर पदाचा त्याग करत राजीनामा दिलाय. मात्र आता राजीनाम्यानंतरही ममता आयुष्यभर साध्वी बनून राहणार की पुन्हा बॉलिवूडमध्ये परतून आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर वळूया पुढील बातमीकडे. बाबा तू मरणार आहेस का असा सवाल 8 वर्षांच्या चिमुरड्या तैमूरनं सैफ अली खानला केला होता. ही धक्कादायक माहिती स्वतः सैफ अली खाननं दिलेली आहे. 16 जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्यानंतर त्याची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आलेली आहे. घराची दारं नीट बंद केली नसल्यानं चोरीचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे चाकू हल्ल्याला मीच जबाबदार आहे असं सैफ अली खाननं म्हटलं आहे. सैफवर हल्ला झाला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, करीना कपूर तेव्हा काय करत होती, तैमूर सैफसोबत हॉस्पिटलमध्ये का गेला, तैमूर का घाबरला होता, त्या रात्री सैफ हॉस्पिटलमध्ये रिक्षानं का गेला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सैफ अली खाननं सविस्तर दिली आहेत. त्या रात्री नेमकं काय घडलं या प्रश्नावर कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घरात घुसलेल्या चोराशी लढलो, त्यात गंभीर जखमी झालो असं त्याने म्हटलंय. त्या रात्री करीना, तैमूर जेह आणि त्यांची आया घरीच होती. तू मरणार आहेस का असा प्रश्न घाबरलेल्या तैमूरनं मला हल्ला झाल्यानंतर विचारला. आल्यानंतर करीना काय करत होती, सतत सर्वांना फोन करत होती. रात्री खूप उशीर झाल्यामुळे कोणीही फोन उचलत नव्हतं. रुग्णालयात सोबत कोण गेलं, तैमूर म्हणाला मी तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाईन. मग मी रिक्षानं त्याच्यासोबत रुग्णालयात पोहोचलो. वळूया पुढील बातमीकडे. आशा भोसलेंवर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. आशा भोसलेंनी शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिंदेंनी शिवसेना एकट्यानं घडवली म्हणत त्यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे ठाकरे नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच रश्मी ठाकरेंनी याबाबत संताप व्यक्त केलाय. रश्मी ठाकरेंनी या संदर्भातली नाराजीही मध्यस्थांकडून आशा भोसले यांच्यापर्यंत पोहोचवल्याची माहिती मिळते आहे. कौटुंबिक संबंध असूनही बाळासाहेबांनंतरची खरी शिवसेना उभारण्याचं श्रेय शिंदेंना दिल्यामुळे ठाकरे कुटुंबीय व्यथित झाल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्याच्या राजकारणात सध्या शिंदे सेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. मात्र त्याच वेळेस शिंदेंनी दिल्लीत राज्यातल्या नवनिर्वाचित आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं. संसदेतल्या प्रशिक्षणासाठी राज्यातले 90 आमदार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आणि याच आमदारांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी जेवणाचं निमंत्रण दिलं. शिंदेंच्या स्नेहभोजनाला ठाकरे गटातले आमदार मात्र जाणार नाहीत. तर काही आमदारांनी आपल्याला निमंत्रणच आलेलं नाही असं सांगितलंय. शिंदेंची जेवणावळ आणि कोण आमदार इथं जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. शिंदेंची आमदारांसाठी दिल्लीमध्ये डिनर डिप्लोमसी आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात कोणत्याच राज्याचा विरोध नाही असं उत्तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं संसदेत दिलेलं आहे. खासदार विशाल पाटील यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये यासाठी फेरविचार केला जावा अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेत केली होती. त्याला केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी लेखी उत्तर दिलं आहे, ज्यात अलमट्टी धरणाची उंची वाढवायला जल लवादानं मान्यता दिली आहे. कदाचित महाराष्ट्र शासनाने ह्याबद्दल तक्रारी नोंदवल्या असतील. स्वतः त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांकडून उत्तर येते की अशी कुठलीही तक्रार त्यांनी नोंदवलेली नाही. आता कधी नोंदवलं नाही, निकाल लागल्यानंतर त्यांचं म्हणणं लवादाचा निर्णय झालेला आहे. लवादाचा निर्णय झाल्यावर तक्रार लवादाचा निर्णय उंची वाढायला मान्यता दिल्यानंतरचा विषय लवादाचा निर्णय झाल्यानंतर कुणी तक्रार केलेली नाही. आणि आता आपण म्हणतो ते बंद करते. कर्नाटकमध्ये आम्हाला लवादाचा निर्णय आहे, पुन्हा तक्रार नाही म्हणून आम्ही वाढवतो. तर कोल्हापुरातून एक खळबळजनक बातमी. करवीर तालुक्यातील खुपिरे इथं बनावट रासायनिक खतांचा साठा सापडला आणि त्यामुळे कृषी क्षेत्रात खळबळ माजली आहे. रंक भैरवी या शेती सेवा दुकानामध्ये 10-26-26 या रासायनिक खताच्या बनावट बॅगा आढळून आलेल्या आहेत.
या प्रकरणी दुकानदार आकाश नाळे यांच्यावर करवीर पोलिसांमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र बोगस खतं तयार करणारा मोकाटाच आहे. दरम्यान कोल्हापुरात बोगस खत आलं कुठून, जिल्ह्यात बोगस खतांचा आणखीन किती साठा आहे याचा तपास आता लागणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर शेतकऱ्यांनो, तुमचं खत बोगस आहे का याची पडताळणी करणं देखील गरजेचं आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतनं लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत गावामध्ये शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव केला आणि या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनीही ठरावाचं स्वागत केलं असून आता गावात ठरावाची थेट अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे. गावात कुठल्याही प्रकारचं शीतपेय किंवा एनर्जी ड्रिंक्स विक्री केली जात नाही या निर्णयाचं सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. तसंच इतर गावांनी देखील असा निर्णय घेण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे. 17-18 वर्षाचा मुलगा दिवटे कुटुंबातला विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्याला ह्या एनर्जी ड्रिंकची लत लागली आणि त्या एनर्जी ड्रिंकमधून त्यांनी स्टिंग हा प्रकारचं एक शीतपेय त्याने जास्त प्रमाणात घेतल्यामुळे त्याला आपला प्राण गमवावा लागला. महिलांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की बाबा हे शीतपेय म्हणजे स्टिंग, सुगंध सुपारी, गुटखा, मावा, पान, दारू, जुगार हे सर्व बंद करण्याच्या अशा महिलांच्या प्रतिक्रिया आल्या. तर त्या सगळ्यांचा विचार करताच आम्ही असा निर्णय घेतलेला आहे. ग्रामसभाचा ठराव घेतला की बाबा हे सगळं 100% बंद व्हावा.